स्पष्टपणे म्हटलेलं आहे, बॉर्डरलेस वर्ल्ड. राष्ट्रवाद नावाची जी संकल्पना आहे ती विध्वंसकारी, विघातक आणि मनुष्यद्रोही संकल्पना त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. काहीस असंच मत वैश्विक मानवतावादाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही होतं आणि दुसऱ्या अर्थाने गांधीजींचंही होतं. गांधीजी सुद्धा अराजकवादी होते आणि ते देखील राष्ट्रवादाचे त्या अर्थाने समर्थक नव्हते. तर राष्ट्र ही एक धारणा आहे, एक भावना आहे, एक जाणीव आहे आणि ही धारणा, जाणीव आणि भावना जर असेल तर समाजामध्ये जे सत्ता संबंध असतात त्या सत्ता संबंधांमध्ये प्रत्येक समूहाचे जे हितसंबंध सामावलेले आहेत तर आपापल्या हितसंबंधानुसार राष्ट्रवादाविषयीच्या त्याच्या भावना, जाणीवा आणि धारणा ह्या देखील स्वायत्त असतात आणि बऱ्याचदा त्या कॉन्फ्लिक्टिंग असतात, एकमेकांच्या विरोधात असतात. हेही आपण बघतो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी याची व्याख्या करत असताना म्हटलेलं आहे की त्याची राष्ट्रीय चळवळ त्या काळामध्ये उभी राहू पाहत होती की ती संपूर्ण अभिजन आणि उच्च जातीयांच्या सामाजिक पायावरती उभी होती. तर त्यांना एक सवाल महात्मा ज्योतिबा फुल्यांनी विचारला होता की तुमच्या राष्ट्रामध्ये आणि राष्ट्रवादामध्ये इथल्या शेतकऱ्यांचं, इथल्या ग्रामीण जनतेचं, इथल्या आदिवासी बांधवांचं, इथल्या स्त्रियांचं, इथल्या दलित आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचं काय स्थान आहे, हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांचं काय स्थान फुल्यांचा प्रश्न होता. आणि राष्ट्र आणि राष्ट्रवादी मेळे म्हणजे उच्च जातीयांचे मेळे जर असतील तर हा राष्ट्रवाद तुमचा राष्ट्रवाद आहे, आमचा राष्ट्रवाद यापेक्षा वेगळा आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की एकमय समाज म्हणजे राष्ट्र आणि एकमय समाज हा जर निकष आपण या देशामध्ये उपयोगितेच्या दृष्टिकोनातून तर ज्या व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था आहे आणि जातीजनित उच्चनीचता आहे, शोषण आहे, अन्याय, अत्याचार आणि विषमता आहे, ज्या देशामध्ये अस्पृश्यता आहे, ज्या देशामध्ये सामंतशाही आणि स्त्रीदास्य आहे, असा समाज, असा देश कधीही आणि कोणत्याही अर्थाने एकमय बनण्याच्या दृष्टीने पात्र नाही. तुम्हाला एकमय समाज निर्माण करायचा असेल तर सर्वात आधी या शोषण शासनाच्या ज्या व्यवस्था आहेत त्या उद्ध्वस्त कराव्या लागतील आणि नंतर तुम्ही राष्ट्र बनण्याच्या पात्रतेचे बनाल, असं डॉक्टर बाबासाहेब नंतरच्या काळात सांगतात. तर राष्ट्र बनण्याची पात्रता काय आहे, त्याचे निकष काय आहे, त्याचा निकष जाती अंत आहे, भांडवलशाहीचा अंत आहे, सामंतशाहीचा अंत आहे. समता देखील समाज निर्मितीचं जे स्वप्न महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, शाहू, ताराबाई शिंदे यांनी पाहिलेलं होतं. तशा पद्धतीचा समाज जो संविधानात तो निर्माण केल्याशिवाय आपण स्वतःला राष्ट्र म्हणून घेण्याच्या पात्रतेचे बनणार नाही आहोत, आपण तसं स्वतःला सिद्ध करू शकणार नाही आहोत.